नमस्कार. साधनाच फूडमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण करणार आहोत मूग डाळीचा झुणका, झटपट तयार होणारा आणि पौष्टिक. चला तर पाहूया कसा करायचा. आजच्या आपल्या रेसिपीमध्ये काय काय साहित्य घ्यायचं आहे आपल्याला. सर्वप्रथम ही धुवून ठेवलेली भिजवलेली मूग डाळ 2 वाट्या 4 तास भिजवल्यानंतर अगदी छान भिजते. त्यातून पाणी निथळून काढून घेतलं आहे. आता आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य थोडंसं लसूण पाकळ्या, आलं, जिरं आणि मिरची, हे सगळं आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. आपण आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं बारीक करून घेऊया. पुन्हा आता आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भिजवलेली मूग डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची. खूप अगदी बारीक डाळ करायचं नाही आहे. थोडीशी त्याच्यामध्ये डाळीचं थोडंसं प्रमाण असावं. आणि ही डाळ आपण आता मिक्सरमध्ये काढून वाटून घेऊया. आता आपण कढई तापत ठेवली आहे. आता या कढईमध्ये मोठे 2 चमचे आपण तेल घालूया. तेल आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही प्रकारचं आपण वापरू शकतो. त्यानंतर हे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण 1 वाटी कांदा घालूया. आपण 1 वाटी कांदा घातला आहे बारीक चिरलेला. यामध्ये आता आपण कढीपत्ता आणि मिरची टाकली आहे. थोडीशी मोहरी टाकली आहे. त्यानंतर यामध्ये मिरचीचा ठेचा घातला आहे, जो आपण बारीक करून घेतला होता. आता यानंतर आपण एक अर्धा चमचा हिंग घालूया. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया. आता हे छान परतलं गेलं आहे तेलामध्ये. रंगही एकदम छान आला आहे. कढीपत्ता पण घातला आहे. आता हे आपण बारीक केलेलं डाळीचं वाटण यामध्ये घालूया. डाळ थोडीशी भरडच ठेवली आहे. मुगाची डाळ असल्यामुळे ती लवकर बारीक होते आणि लवकर तयार होते. आपल्याला याचा मुगाच्या वाटल्या डाळीचा झुणका करायचा आहे. झटपट, चवदार आणि चविष्ट असा होणारा मुगाच्या डाळीचा झुणका करायचा आहे. आता ही सगळी पदार्थाची रेसिपी करत असताना गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे, कारण मुगाची डाळ खाली लागू शकते. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. तसेच यामध्ये आपण थोडंसं पाण्याचं प्रमाण घालून घेऊया. आणि आता ही डाळ आपण थोडीशी वाफेवर ठेवूया. त्यापूर्वी आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया. 5 मिनिटातच आपली ही
रेसिपी झटपट तयार होणार आहे. अशा पद्धतीने आता आपला हा मूग डाळीचा झुणका तयार झाला आहे. पहा, छान स्वाद, छान रंग आला आहे त्याला आणि छान एकदम मऊ तो शिजला गेला आहे. अत्यंत चवदार असा झटपट होणारा मुगाच्या डाळीचा झुणका. ही डाळ अत्यंत पौष्टिक असते आणि खाल्ल्यानंतर या डाळीपासून कोणताही त्रास होत नाही. त्यामुळे या डाळीचा झुणका झटपट आणि छान होतो. तो तयार झाला आहे. आता आपण तो खाण्यासाठी सर्व करूया. तयार झाला आहे आपला मूग डाळीचा झटपट तयार होणारा झुणका. दिसायलाही अत्यंत सुंदर आणि पौष्टिक. आवडला तर सगळ्यांनी लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.